मित्रांनो, आज आपण कोकणातल्या आगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. चला बघूया. आता आपण आसोली येथे पोहोचलेलो आहोत. मे महिन्याच्या तळपत्या उन्हात मी अशा गावात गेलो जिथे मला होत होता वाऱ्याचा थंडगार स्पर्श आणि डोळ्यासमोर दिसायचे हिरवेकंच दृश्य. इथल्या हवेतल्या सुरंगीच्या गंधाने मनावर तर अत्तर शिंपडलं. या महिन्यात तर गावातल्या भुईला, वाऱ्याला इतकेच काय तर हातांनाही सुरंगीचा सुगंध असतो. या गावात मला फुलाप्रमाणेच आनंद वाटणारी माणसे भेटली. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेलं हे हिरवगार सुगंधित गाव आहे आसोली. आपण आसोली गाव जेथे आहे तेथे शेतवाडा होमस्टे आहे तेथे पोहोचलेलो आहोत. हा शेतवाडा फार्मस्टे म्हणजे चारी बाजूने माडाची झाडं, बाजूला भातशेती आणि मध्ये मातीने बांधलेलं सुंदरसं घर. येथे आल्यानंतर आपल्याला गाडी थोडी लांबच पार्क करावी लागते आणि या लाकडी पुलावरून आपल्याला फार्मस्टेपर्यंत पोहोचता येते. सुरुवातीलाच गाईचं वासरू चरताना आम्हाला दिसले आणि बाजूला सुरंगी वाळत घातलेली आहे आणि त्यांच्या संगतीत हे गोलाकार अष्टकोनी घर आहे. इथली खास गोष्ट म्हणजे मे महिन्यात सगळीकडे उकाडा आहे, मात्र इथे दव पडलेला आहे आणि सुंदर असा निसर्ग सर्वत्र आपल्याला दिसत आहे. येथे खळ्यातच आपल्याला छान असं एक सुरंगीचं झाड आहे आणि आपण पाहू शकता की खाली सुरंगीचा सडा पडलेला आहे. असा गोलाकार सगळीकडे छानसा असा सडा पडलेला दिसतोय. या वाटेच्या एका बाजूला भातशेती आहे तर दुसऱ्या वाटेला भुईमूग, चवळी अशी शेत आहेत. या फळाचं नाव माहिती आहे तुम्हाला? थांबा सांगतो. त्याला इकडे चिबडं बोलतात. मस्त फेरफटका मारल्यानंतर वेळ झाली ती नाश्त्याची. सकाळचं मस्त फिरून झाल्यानंतर नाश्त्याची सुंदर व्यवस्था झाली होती. यामध्ये जाम आहेत, बोंडू आहेत, कैरी आहे, रसघावणे आहेत. छानसा नाश्ता झाल्यानंतर गावात सुरंगीच्या झाडाच्या कळ्या काढायला घेतल्यात असं समजलं आणि आम्ही सर्वजण तिकडे गेलो. माझ्या पाठीमागे जे झाड आहे ते सुरंगीचं झाड आहे आणि सुरंगीच्या कळ्या आणि सुरंगीची फुलं कशी तोडतात ते पाहण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत. ही सुरंगी माघ फाल्गुनच्या महिन्यांमध्ये अशी भरभरून फुलते. या सुरंगीचा दरवळ वाट काढत झाडींमधून कौलारू घरांमध्ये शिरतो, झाडाच्या पानांभोवती फिरतो आणि हवेवर स्वार होऊन सुगंध सबंध गावाचा ताबा घेतो. इथे आसोलीमध्ये साड्या पसरून झाडाच्या कळ्या काढल्या जातात. या काकांशी आपण बोलूयात ते काय करतात या कळ्यांचं. काका, हे काम केव्हापासून करता तुम्ही? 20 वर्षापासून. आणि या फुलांचं काय होतं पुढे? मग बाजारात विकतो आम्ही. आणि पूर्वी हे अशाच पद्धतीने काढले जायचे का फुलं? असंच काढलं जायचं. त्यावेळेस किती दर होता आणि आता काय दर आहे? त्यावेळी 300 रुपये होता, आधी 400 रुपये झाला, तर 500 रुपये, 700 रुपये. ह्या झाडाच्या कळ्या काढण्यासाठी सरसर वर झाडावर जावं लागतं. हे बघा इतकं. मग खोडावर हात घासून कळ्या काढल्या जातात. या कळ्या खाली पडताना पावसाचा जसा टपटप आवाज होतो तसा टपटप आवाज आपल्याला ऐकायला येतो.
पडणाऱ्या कळ्यांचं पुढे काय होतं हे बघण्यासाठी संध्याकाळची वाट पाहावी लागेल. या गावाला सुरंगीचं गाव का बोललं जातं हे सुद्धा संध्याकाळीच कळेल. त्यानंतर आम्ही गेलो आसोली गावातल्या श्री नारायण देवांच्या मंदिरात. जसं मंदिराचा आवार प्रशस्त आहे तसंच सभामंडपही प्रशस्त आहे. आतमध्ये दशावतार असा खांबावर साकारलाय. वरच्या भिंतीवर विष्णू सहस्रनाम लिहिलेलं आहे. मंदिरात गेल्यावर खूप असं प्रसन्न वाटतं. नारायण देवांचे मनोभावे दर्शन घेतले. हे दादा नारळाच्या झाडावर चढत आहेत आणि आपल्याला गोड गोड अशी शहाळी प्यायला मिळणार आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्या सुरंगांच्या कळ्यांचं काय होतंय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ही टेकडी म्हणजे सुरंगीच्या झाडांची टेकडी. सर्वत्र अशा साड्या पसरलेल्या रंगीबेरंगी दिसत आहेत. ही बघा मोत्यांसारखी सुरंगीची फुले. इथे कळ्या उकललेल्या आहेत आणि या कळ्यांचं वलीसर बनवतात. इथे आल्यावर कळतं की आसोलीला सुरंगीचं गाव का म्हटलं जातं. कारण इथे नुसत्या सुरंगीत सुरंगी आहेत. 3 हिमरं सुकवत घालावे लागतात. वाळ 3 दिवसाचं ऊन पाहिजे तर तुम्हाला हा का फुल ना चांगलं राहणार, नाही तर काळपट होणार, मग टाकून द्यावं लागणार तुम्हाला. असा हाताने काही ठिकाणी पाळा वेगळा करतात तर काही ठिकाणी चाळणी घेऊन वेगळा करतात. आता ही खाली पडलेली कळ्या फुलं ही 3 इमरं दिली की तयार होणार. ह्या कळ्या वेगवेगळ्या रंगाच्या दिसतात. आपण ना दादांकडून माहिती घेऊ त्याची. ह्या ज्या कळ्या आहेत त्या झाडावरून काढलेल्या कळ्या आहेत आणि यांना 2 ते 3 दिवस झालेले आहेत ह्या कळ्यांना, आणि सो इथे ह्या वाळत घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी फुलं दिसत आहेत ही फुलं दररोज संध्याकाळची पडतात. ही 2 दिवसांनी एकदा गोळा केली जातात आणि ही वाळत ठेवलेली आहे या ठिकाणी. ही अशी फुलं ही अशी दिसत आहेत. सुरंगीच्या फुलांची संपूर्ण प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळाली. मस्त संध्याकाळ अनुभवली आणि छान असा रात्री तेथेच स्टे करून आम्ही पुढच्या भटकंतीला सुरुवात केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.